काय नाव तुमचं, काय सांगाल? आज आपण कोणत्या मिठागरावर आहोत आणि मिठागर शेतकऱ्यांना नेमक्या समस्या काय भेडसावतात सविस्तर सांगा. नमस्कार, माझं नाव वंदना नरेंद्र म्हात्रे. माझ्या वडिलांचं नाव हरिश्चंद्र शंकर पाटील. आमच्या 4 पिढ्या मिठागर करत होत्या. मिठागर करता करता माझे 3 काका अटॅक येऊन मेले, पण त्यांना कोणत्याही प्रकारचा सरकारने शासनाने न्याय दिला नाही. सॉल्ट डिपार्टमेंटच्या लोकांनी आमच्या कामगारांनी जर घर बांधलं, झोपडपट्टी बांधली तर त्यांची झोपडपट्टी मोरू दम देऊ आणि तुमच्यावर कारवाई करू असं वारंवार आम्हाला सुनावले देतात. आज आमच्या कामगारांना पाणीसुद्धा प्यायला मिळत नाही. आज खारलाईनच्या डिपार्टमेंटमुळं आज आमच्या मिठागरामध्ये पुरेसं पाणी येत नाही. आज पूर्णपणे खाड्या पूर्ण पॅक होत आल्या, पण अद्यापपर्यंत आम्हाला खारलाईन डिपार्टमेंटनी कोणत्याही प्रकारची मदत केली नाही. कंपनी JSWमध्ये आम्ही वारंवार तक्रारी केल्या. आज JSW मुलं पूर्णपणे आमचं मिठागर पूर्णपणे दूषित झालं. त्या आज 8 दिवसांनी मीठ यायचं ते 15 दिवसांनी मीठ यायला लागलं आहे. आणि या मिठाची महागाई झाली असल्याकारणाने आज आम्हाला 100 रुपये 150 रुपयांनी जे कामगार होते त्यांना आज 500 रुपये मजुरी देऊनसुद्धा कामगार मिळत नाही. आज एवढी महागाई झाली आणि आज मिठाला भाव फक्त आमच्या मिठाला भाव 150 रुपये. आणि कॅप्टन कुक नमक, टाटा नमक ह्या TVवर जाहिराती चमकल्या की त्यांना करोडोनी भाव मिळतो. हाच मीठ आणि ह्या मिठाला एवढा भाव भेटतो की त्या मिठाला कॅप्टन कुक नमक, त्याला आयोडीन नमक, त्याला कोणती प्रक्रिया केलेली जात नाही. आमचाच मीठ पॅकिंग करून दिला जातो, त्या मिठाला भाव भेटतो आणि सरकार आमच्या मिठाला भाव देत नाही. हा मीठ सूर्यावर होतो, या मिठाला कोणत्याही प्रकारची प्रक्रिया केली जात नाही. आज सरकारने आमच्या लोकांना आज 4 पिढ्या काम करत आहे. 4 पिढ्या ही दाद मागितली, पण सरकारने आमच्याकडं कोणत्याही प्रकारचा लक्ष लावला नाही. आज आमची मुलं, आमचे भाऊ, आमच्या बहिणी शिकूनसुद्धा मिठागरामध्ये काम करत आहेत. एकही असा माणूस नाही माझ्या कुटुंबामध्ये की तो सर्व्हिसला काम करते. मिठागरामध्ये स्वतः राब घाम घालते. पण आमच्याकडं कोणत्याही शासनाने आज खारलाईन डिपार्टमेंट झाला, केंद्र सरकारकडं वारंवार आमचे मॅक्स चॅनलवाले न्यूजवालेही मॅक्स महाराष्ट्रवालेही त्याही सुद्धा गेल्या वर्षी न्यूज दिली, पण त्यांच्याही न्यूजला त्याही व्हॅल्यू दिलं नाही आणि आम्हाला कोणत्याही प्रकारचा न्याय दिला नाही. पण मॅक्स महाराष्ट्राचा आम्ही मनापासून आभार मानू इच्छितो. वारंवार आमच्या मिठाविषयी चौकशी करायला येतात व आमची सरकार दरबारी दाद लागावी अशी त्यांना कलकल वाटते. मॅक्स महाराष्ट्राचे मनापासून आम्ही आभार मानू इच्छितो. असं माझं म्हणणं आहे की आपण ज्या पद्धतीनं हे पिढ्या तुम्ही हे मिठागर करताय, ह्या जागा तुमच्या नावावर आहेत का? त्यासाठी काही तुम्ही मागण्या केल्या होत्या का सरकारकडे? तुम्हाला सरकारने दुर्लक्षित का ठेवलंय? वारंवार आम्ही अर्ज केले खारलाईन डिपार्टमेंटला. त्या लोकांनी तर आमचं कुल लावायचं सोडून दिलं, पण कुल न लावता आमच्या जे कामगारांना जी घरं बांधली ती घरंसुद्धा मोडली. आमची घरं बांधायची नाही आम्हाला पाणी नाही, आमच्या कामगारांना कोणत्याही प्रकारचा राहायला जागा. आज आम्हाला मीठ ठेवायला सुद्धा गोडाऊन्स नाही. आम्ही गोडाऊन बांधायला घेतले तर ते आमचे गोडाऊन तोडाला. आज आमचा मीठ पेंड्यामध्ये शिवून ठेवलेला आहे आणि तो पावसामध्ये भरपूर असा पाऊस पडला की एवढ्या वर्षाची मेहनत आमची ती पाण्यामध्ये विरघळून जाते. तरीसुद्धा सरकारचं आमच्याकडे लक्ष लागत नाही. आमचा कुल कायदा लावण्यासाठी वारंवार सॉल्ट डिपार्टमेंटकडे विनंती केली, पण सॉल्ट डिपार्टमेंटनी आमची पॉवर ऑफ अटॉर्नीसुद्धा आमच्या नावावर करायला त्यांनी आम्हाला मदत केली नाही. पण माझी विनंती आहे की आज मॅक्स महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या मार्फत ही न्यूज ऐकून शासनाने आम्हाला मदत करावी. शासनाशी लोक येऊन आमच्या लोकांची दाद घ्यावी हीच माझी विनंती.